आहे आणि कुस्तीचा जंगी हंगामा हा चांगला होणार आहे। त्यासाठी आपण मास्टर ट्रेनर सुद्धा आणले। प्रभू वाडगाव यात्रा महालक्ष्मी यात्राचा आजचा तिसरा दिवस आहे। हंगाम्याकरता सगळी पूर्वतयारी सगळ्या गावकऱ्यानं। नमस्कार मंडळी, आज तुम्ही पाहताय आपल्या गावची जत्रा। तर आजचा तिसरा दिवस आहे। तर आज असणार आहे हंगामा। तर संपूर्ण तालुक्यामधून आणि जिल्ह्यामधून कोल्हापूर मधून मोठाले मल्ल आलेले आहेत आपल्या इथं। तर थोड्या टायमातच कुस्ती सुरू होणार आहे। तर आपण जाणार आहोत ते तुम्हाला दाखवतो कोणते मल्ल आलेत, त्यांच्या संग आपण चर्चा करू थोडीशी। तर आपल्या सोबत तात्या आहेत। तात्या, कस काय 2 दिवस जत्रेचं वातावरण कस काय होतं? लय भारी होतं। काय जत्रेविषयी काय वाटलं बरं तुम्हाला? जत्राचा चांगला आनंद वाटला। तर मोठी जत्रा झाली। हा, बरं अजून काय होतं? आमच्या गावात चोरट होते, त्याच्यामध्ये 1,10 रुपये होते, बरंच पैसे। अजून कार्यक्रम वगैरे कसं काय झाले बरं? असे मस्त कार्यक्रम झाले ना आमच्या गावामध्ये। आमच्या गावात औरंगाबादचा ऑर्केस्ट्रा पण होता आणि त्याच्यानंतर आता हंगाम्याला जाणारच आहोत। हंगामा पण बहुत तर भरपूर सारे पैलवान आलेले आहेत। तर के पण आपल्या सोबत येत। आता हंगामाच्या विषयी काय सांगणार तुम्हाला? मल्ल कुठे काय कोण आलेले इथे? आता राष्ट्रीय लेवलचे जागतिक याचे सगळे मल्ल आहे ना, जिल्हा स्तरावरील सगळे मोठमोठाले मल्ल आज आपण आमंत्रित केलेले आहेत। आता एक 5 ते 10 मिनिटात तिकडे जाणार आहे आपण। तर चला पाहत राहू। तर तुम्ही पण पाहत राहा। आजचा शेवटचा दिवस आहे। आज आपण यात्रेला शेवट करणार आहोत। तर चला मग भेटू डायरेक्ट आपण कुस्तीच्या ग्राउंडवर। भरपूर सारे आता पैलवान जमा होणार आहेत आणि पाहणारे पण मित्रमंडळी आलेले आहेत। तर गावकरी सर्व आलेले। तर आपले युवराज भाऊ सोबत थोडस चर्चा करू। युवराज भाऊ, कशी हंगामा सुरू होणार आहे? काय आता होईना चालू लगेच। पैलवान वगैरे आलेले आहेत का? हा, आलेले समधी बाहेरचे पैलवान आहेत का? हा, समधी बाहेरची। असं का? तर पाहत राहू आपण, जाऊ आता ग्राउंडवर। तर लवकरच आता युवराज भाऊ सगळे गावकरी जमा करत आहेत। तर सुरू करा युवराज भाऊ थोडस, चला। सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे या गावामध्ये मला मैदान इतकं मस्त तयार केलं, या संदर्भात मला आनंद वाटला। मी आधी सुरुवातीला आलो मैदान पाहिलं आणि प्रत्येक गावामध्ये असं मैदान करत नाही लोक। मी नांदूर बऱ्याचशा गावात गेलो, पण असं मैदान मला पहिल्यांदाच बघायला आलं, त्यामुळे मी आनंदित झालो। कारण अशा मैदानामुळे खेळाडूंना त्या ठिकाणी लागत नाही, इजा होत नाही। तुम्ही 2 रुपये कमी दिले गावाला, मैदान सगळ्यात महत्वाचं असतं। बरोबर, त्यामुळे मी या ठिकाणी आपल्या गावकऱ्यावर मी अति। तर तो शब्द मस्तपैकी आपलं हंगामाचा ग्राउंड तयार झालंय, तो पाहू शकता मस्तपैकी गावकऱ्यांना सर्व मस्तपैकी पाणी। तर आता सर्व आपले गावकरी मंडळी हंगामा पाहण्यासाठी जमा झालेले आहेत, पूर्व आलेले आहेत। तर आता सुरू होणार आहे थोड्या टायमात। तर आपलं ग्राउंड ओके, तयारी चालू आहे ग्राउंड तयार करण्याची। तर आपले सर पण आले। सर सांगा, कुस्त्या कसं काय होणार आहे? काय बोला। प्रभू वाडगाव येथे यात्रा ही उत्साहात आणि शांततेत पार पडत आहे। आजपर्यंत 14 तारखेपासून यात्रेला प्रारंभ झालेला आहे। 15ला सर्व कार्यक्रम व्यवस्थित पडले आणि आज यात्रेचा समारोप कुस्त्याचा जंगी हंगामानुसार होणार आहे आणि कुस्तीचा जंगी हंगामा हा चांगला होणार आहे। त्यासाठी आपण मास्टर ट्रेनर सुद्धा आणलेले आहेत, जेणेकरून जे राज्यस्तरीय आहेत त्यांना जे कुस्त्याचे वगैरे जे नेम माहीत आहेत त्यांच्या हिशोबाने चालणार आहे आणि जी पंच कमिटी आहे त्यांचा निर्णय हा अंतिम राहणार आहे। यामध्ये कुस्तीच्या आखाड्यामध्ये कोणीही प्रवेश करणार नाही आणि कुस्तीचा जो हंगामा आहे तो आपण यशस्वीपणे पार पाडणार आहेत आणि हा आज कार्यक्रमाचा आपला समारोप आहे। तर सरने पूर्ण सांगितलेलं आहे। तर आजचा आपला शेवटचा दिवस एकदम भारी असा जाणार आहे। तर तुम्ही कुस्त्याचं आपलं पाहत राहा आणि शेवट आपण करणारच आहोत। तर कोणाची कुस्ती फायनल होणार आहे काय तर पाहत राहा फक्त। चला मग। सर्व गावकरी मंडळी सर्व उपस्थित आहेत ग्राउंडवर। तर आता थोड्या टाइम नारळ फोडून उद्घाटन होणार आहे। तर आपले मल्ल पण त्यांच्या हाताने उद्घाटन कुस्ती मैदानात होणार आहे।
अशाच प्रकारे आपल्या गावचा हंगामा संपन्न झालाय. सर्व गावकरी आलते. सर्व गावकऱ्यांचं बोला बोला थोडस याला पोलीस पाटील बोला हंगामा कस काय झाला. तर सर्व गावकरी आले होते पाहण्यासाठी. आता आपला हंगामा संपन्न झालाय. आपली साहेबांची मुलाखत नाही मी दिलेली हंगामा बघायसाठी दिलेली मुलाखत मस्त झाला. मजा आली एकदम भारी. आणि पहिल्यांदाच लेडीजची झाली त्याबद्दल पण तर चला सर्व गावकरी मंडळी चाललेत. आता अशा प्रकारे आपला हंगामा झालेला आहे. तर चला गावामध्ये थोडीशी चर्चा करत राहू आपण. सोबत सर कस का हंगामा वगैरे झाला आता आणि आपण कस का कुस्त्या कस का झाला. कुस्त्या एक नंबर झाल्या. प्रथमच महिलांनी यामध्ये सहभाग दर्शवला आणि सर्व पैलवान एकदम उत्सुकतेने कुस्त्या करत होते. तर अशा प्रकारे आपला गावचा हंगामा झालेला आहे आणि जत्रा पण संपलेली आहे. थोडस आपण अजून चर्चा करू गावामध्ये जाऊन. तर आपले पवन कस काय झाला हंगामा. एकदम भारी झाला ना हंगामा. वर्षापेक्षा वर्षी हंगामा भारी झाला. अजून आता काहीच बोलू शकत